नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मंदाच डेलिशियस किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे फ्राय मोदक। तर फ्राय मोदकसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, 1 वाटी किसून गूळ घेतलेला आहे, 1 वाटी मैदा, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा खसखस आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। तर मी खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। खोबरं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं, एकदम बारीक वाटायचं नाही खोबरं। आता हे कढईमध्ये मी गरम करून घेते। कढई जास्त खोबरं घातलं की लगेच गूळ घालून घ्यायचा। गूळ तुमच्या अंदाजे घालू शकते। मी एवढा गूळ ठेवलेला आहे 1 वाटीमधून। आणि त्या तेलाचा किंवा तुपाचा वापर केला नाही मी, खोबऱ्यामध्ये पहिलंच तेल असतं। बारीक गॅसवर गूळ वितळेपर्यंत फ्राय करून घ्यायचं। आपलं सारण तयार होते तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊया। अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, एकदम थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी। ह्याच्यात घालून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर मळून घ्यायचं। आता आपलं छान पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल लावून घेते मी। छान असा गोळा तयार करून घ्यायचा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम असा गोळा तयार करून घ्यायचा। छान असा गोळा मळून ठेवलेला आहे। झाकून मी 10 मिनिटे ठेवते। 10 मिनिटानंतर आपण लाटून घेऊया। सारण पण आपला आता तयार झालेला आहे। तर सारण पण आपण थंड होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत पाऱ्या लाटून घेऊया। आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी। ह्याच्यात वेलची पावडर आणि खसखस घालून परत एकदा मिक्स करून घेऊया छान। 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया। एवढा असा गोळा तोडून घेतलेला आहे मी। त्याच्या पाऱ्या तयार करूया। असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। याचे छोटे छोटे पीसमध्ये मी कापणार आहे। एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आपल्याला। अशाच प्रकारे मी सगळे कट करून घेणार आहे। थोडंसं पीठ लावून ह्याला लाटून घेणार आहे मी। थोडंसं असे पारी लाटून घेतलेले आहे मी। त्यात मी मिश्रण घालून घेते। असं मी मोदक बंद करून घेणार आहे। तयार आहे आपला मोदक। आता आपण फ्राय करून घेणार आहे। तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे। मोदक फ्राय करायला टाकूया।
गॅसवर आता मोदक छान फ्राय करून घ्यायचे. आता आपले मोदक फ्राय झालेले आहेत, आता काढून घेऊया. फ्राय झालेले आहेत, आता काढून घेऊया आपण. तयार आहेत आपले मोदक, बघू शकता छान असे क्रिस्पी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.